गुड मॉर्निंग म्हणजे आजच्या सकाळची सुरुवात करूया स्नोवी वेदर आणि -5 टेम्परेचर. तर आज दिवसभर टेम्परेचर मायनसमध्येच राहणार आहे आणि सायंकाळी तर स्नो पण होणार आहे. आणि आज वेदर पण खूप खराब असल्यामुळे मुलांना शाळेला 11 वाजेपर्यंत सुट्टी होणार आहे, त्यामुळे मुलं लवकर येतील घरी. स्नो असो किंवा मायनसमध्ये टेम्परेचर, घरचे कामं मुलं स्कूलवरून घरी येण्याआधी आवरणं गरजेचं आहे. मी घरचं सगळं आवरलं तेवढ्यात प्रवीण आरोग्य स्कूलमधून परत आले आणि हा आमच्या घरातील गरम पाण्याचा मीटर आहे. या थंडीमुळे पाईप मधील पाणी बर्फ बनवून गोठ्याला नको म्हणून प्रवीण हा सगळा बंदोबस्त करतात. नळाचं काम करता करता एवढी थंडी वाजली की घरात येऊन मी हात शेकायला लागले. तीळ संक्रांतीला मी तिळाचे आणि मुरमुऱ्याचे लाडू बनवले होते, ते आमच्या भारतीय शेजाऱ्यांना देण्यासाठी मी प्रवीणला पाठवलं. आज सायंकाळी स्नो पडणार आहे, सर्वांना स्नो एन्जॉय करायचा आहे, त्यामुळे मी सायंकाळचा स्वयंपाक आताच करून ठेवला. 2 प्रकारच्या भाज्या केल्या आणि आज पण सायंकाळी 6 वाजेपासून स्नो पडेल असं सांगितलं होतं हवामान खात्याकडून, पण स्नो 3 वाजेपासूनच सुरू झाला. आम्ही दुपारपासूनच ट्रक लावून वाट बघत होतो स्नो जमा होण्याचा आणि स्नो जसा जमा झाला तसंच आम्ही सगळे बाहेर निघून स्नो एन्जॉय करू लागलो.